बेकायदेशीर खोक्यावर कडक कारवाई. बोर्ड आणि फलक काढले जेसीबीने. बेकायदेशीरपणे बसवलेले खोके काढण्याची कारवाई आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पासून माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी स्वतः फील्डवर उतरून उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती. कोल्हापूर रोडवरील बेकायदेशीर बसवलेली 8 खोकी आज जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. यापुढे ही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचं उपायुक्त श्री वैभव साबळे यांनी यावेळी सांगितलं. 20 पेक्षा जास्त रस्त्यावरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकलेत. तीनही शहरातील बेकायदेशीर खोके काढण्याची ही मोहीम आजपासून सुरुवात केली. जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहेत. ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोके काढण्यात येत नाही तोपर्यंत चालू असणार आहे.